लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. कोंढवा कत्तलखान्याचा प्रस्ताव मंजूर केल्याच्या विरोधात पुन्हा एकदा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. कोंढव्यातील कत्तलखान्याच्या विरोधात महापालिकेसमोर सुरू केलेले आंदोलन थांबावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कत्तलखान्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात येणार असल्याचे खोटे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जैन संघटना, वारकरी संप्रदाय, इस्कॉन, साधू वासवानी मिशन, हिंदुत्ववादी संघटना, मातृभूमी दक्षता चळवळीने हे आंदोलन केले. आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यावेळी उपस्थित होते. अभय छाजेड, सुभाष जगताप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हा विषय दप्तरी दाखल करण्याचे सांगितले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. त्यानंतर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी पुन्हा भूमिका बदलल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल झाला नाही असे विकास मटकर यांनी आंदोलनकर्त्यांना सांगताच संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर अभय छाजेड यांनी सारवासारव करण्यासाठी हातात माईक पकडला. मात्र संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचे भाषण बंद पाडले. चिंचवड येथील डांगे चौकात झालेल्या स्फोटात भाजलेला संतोष वाळूंचा हा लहान मुलगा सुमारे 40% भाजला आहे. त्याच्या शरीरात स्फोटक पदार्थांचे तुकडे आढळले नसल्याचे अप्पर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्फोटानंतर पियुषला ताबडतोब बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला महापालिकेजवळील सूर्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या अंगावर जळल्याच्या जखमा आहेत. मात्र शरीरात स्फोटकांचा वास आला नसल्याचे डॉक्टरांच्या निदानातून स्पष्ट झाल्याचे दैठणकर म्हणाले. पियुष हा काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. सध्या परिस्थिती स्थिर आहे. घटनास्थळी MSCBचे अधिकारी, कर्मचारी तपासणी करण्याकरता आले आहेत असेही दैठणकर यांनी यावेळी नमूद केले. डांगे चौक हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज दुपारी 3:30 पावणे 4च्या सुमारास पियुष संतोष वाळुंज वय वर्ष 4 हा मुलगा त्याच्या आईवडिलांसमवेत एका दुकानात जात होता. त्यावेळेला त्या ठिकाणी एक मोठा आवाज झाला आणि त्या ठिकाणी तो जखमी झाला. त्या मुलाला ताबडतोब बिर्ला हॉस्पिटलला आणि तदनंतर या ठिकाणी सूर्या हॉस्पिटलला आणण्यात आलेला आहे. डॉक्टरांनी त्या मुलाला पूर्णपणे तपासलेला आहे. साधारणपणे 35% त्याच्या अंगावरती जळाल्याच्या जखमा आहेत. डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केल्यानंतर सांगितलेलं आहे की या ठिकाणी त्याच्या अंगामध्ये कोणत्याही प्रकारचे स्प्लिंटर्स असे आढळून आलेले नाहीत आतमध्ये. त्याचप्रमाणे त्याच्या बॉडीवरती कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांचा वास वगैरे असा येत नाही आहे. ह्या ज्या जखमा आहेत त्या त्याला भाजल्यामुळं किंवा जळाल्यामुळे झालेल्या आहेत आणि ह्या जळाल्याचं निश्चित कारण करण्यासाठी ते अद्यापही त्याच्यावरती पुढचे उपचार करत आहेत आणि ते आत्ताच ते सांगू शकणार नाही आहेत. त्याची सध्या परिस्थिती वैद्यकीयदृष्ट्या स्टेबल आहे. फक्त एक निश्चित आहे की त्या ठिकाणी स्प्लिंटर्स आणि हे नव्हते, त्यामुळे तो बॉम्बलास्ट असावा अशा शक्यतेपर्यंत पोहोचता येणार नाही. याच्याबद्दल आत्ता भाष्य करण्यापूर्वी मी आपल्याला सांगितलं की 2 तासामध्ये याच्यावरती भाष्य करणे योग्य होणार नाही. त्या ठिकाणी MSCBचे अधिकारी पोहोचलेले आहेत. त्याच्यानंतर त्यातली माहिती घेतल्यानंतर या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कोंढव्यातील कत्तलखान्याच्या खासगीकरण करण्याच्या निर्णयावरून शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने माघार घेत कत्तलखान्याचे खासगीकरण करण्याचा विषय दप्तरी दाखल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच कोंढव्यातील कत्तलखान्याचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी निषेधाचे फलक हाती घेऊन महापौर वैशाली बनकर यांच्या खुर्चीसमोर धाव घेतली. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, खासगीकरण करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत त्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. कोंढव्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत दाखल करून तो दप्तरी दाखल करण्याची मागणी या नगरसेवकांनी केली. यामध्ये भाजपचे गटनेते अशोक येनपुरे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक प्राध्यापक विकास मटकरी, गणेश बिडकर, मेधा कुलकर्णी, पृथ्वीराज सुतार, सोनम झेंडे आदी सहभागी झाले होते. अखेर सुभाष जगताप, अभय छाजेड, वसंत मोरे यांनी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचे आश्वासन दिले. हल्ल्याच्या भीतीने निघून गेलेल्या ईशान्य भारतातील नागरिकांना पुण्यात परतण्याचे आवाहन राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी केले आहे. पुण्यातील वातावरण सुरक्षित असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. त्या नागरिकांना त्रास झाल्यास त्याची तातडीने दखल घेण्याचा आदेशही गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांना दिला. ईशान्य भारतातील नागरिकांवर हल्ले होण्याच्या 9 घटना गेल्या आठवड्याभरात पुण्यात झाल्या आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. हल्ल्याच्या भीतीने ईशान्य भारतातील सुमारे 2000 कामगार आणि विद्यार्थी गुरुवारी पुण्यातून निघून गेले होते. शुक्रवारीही अनेक जण गेले. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री पाटील यांनी आयुक्तालयात पोलीस अधिकारी, शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी सायंकाळी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, काही घटना घडल्या असल्या तरी अफवांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून आक्षेपार्ह चित्रफिती, मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. त्यांचा प्रसार करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांचा सायबर सेल प्रयत्न करत आहे. ईशान्य भारतीय नागरिकांच्या शारीरिक ठेवणीची चेष्टा तसेच त्यांच्यावर शेरेबाजी करणाऱ्यांवरही कडक आणि गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, असा आदेश सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या नागरिकांना तक्रार द्यायची असेल तर त्यांनी शहराच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्वच कामगार आणि विद्यार्थी येथील असुरक्षिततेमुळे गेलेले नाहीत. त्यांच्या पालकांना त्यांची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी त्यांना परत बोलवले आहे. तसेच पालकांची काळजी वाटत असल्यामुळे काही जण ईशान्य भारतात गेले आहेत. परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुणे विद्यापीठाशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. नुकत्याच झालेल्या वीज दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. स्वारगेट येथील जेदे चौकात ही निदर्शने करण्यात आली. शिवसेनेचे गटप्रमुख अशोक हरणावळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वीज दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाला असून त्याने वीज मीटर भंगारात काढावेत अशी वेळ त्यांच्यावर आली आहे म्हणून वीज मीटर भंगारात ठेवून त्यांनी या वीज दरवाढीचा निषेध केला. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे, विभाग प्रमुख बाळा ओसवाल, विलास सोनवणे, राधिका हरिश्चंद्रे, शाखा प्रमुख रूपा प्रदेशी आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वीज दरवाढ रद्द न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही हरणावळ यांनी यावेळी दिला. सर्वसामान्य नागरिकांना एकीकडे खाण्यापिण्यासाठी मोताज असताना देखील ह्या सरकारने एक अतिशय घाणेरड्या पद्धतीनं पुरेपूर देतच नाहीयेत. पण दिलेल्या विजेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे. ह्या वाढीचा मी आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि त्यांना जाहीरपणे सांगतो, अशा पद्धतीनं जर आपण काम करणार असाल तर जनता तुम्हाला लाथा मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. या ठिकाणी असे नमूद करतो. अरे जय भवानी, जय शिवाजी. आमची मागणी आहे, जे सर्वसामान्य नागरिकांना जी वीज वाढ केलेली आहे ती रद्द झाली पाहिजे. या ठिकाणी
नाही झाली तर काय? नाही झाली तर आम्ही त्यांना पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू. वेळ पडली तर आम्ही रोडवर उतरून जो कोणी मंत्री आहे त्याला येण्यास इथं बंदी करू. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबरोबरच त्यांचे मनही संस्कारित केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ शन्ना नवलगुणकर यांनी व्यक्त केले. सामाजिक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या कुल फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील 2 शालेय शिक्षकांना आणि 3 शिक्षकांना आदर्श शाळा पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दिवंगत जयंत त्रिभुवन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे पहिले सत्वशील शिक्षक पारितोषिक कर्वे रस्त्यावरील अभिनव विद्यालयाचे शिक्षक दयानंद घोटकर यांना देण्यात आले. तर दिवंगत पी.जी. वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे उपक्रमशील शिक्षण पारितोषिक अकोला जिल्ह्यातील बारस या गावातील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक राजेश पाटील यांना देण्यात आला. दिवंगत पद पुराणिक यांच्या स्मृतीनिमित्त पहिल्या 3 शाळांना देण्यात येणारे आदर्श शाळा पारितोषिक अनुक्रमे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी मंगलापूर येथील श्री कोलेश्वर विद्यालय आणि कला कनिष्ठ महाविद्यालय, पुरंदर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि पुण्यातील भावे प्राथमिक विद्यालय यांना देण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या प्रमुख कृती जैन, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब, श्रीधर गोगटे, प्रभाकर शिंदे, शरद अरणकल्ले आदी उपस्थित होते. नवलगुणकर म्हणाले, पदार्थांवर संस्कार केल्यानंतर सभ्यता येते, तर मानवी मन संस्कारित झाल्यानंतर वैभव संपन्न संस्कृती उदयास येते. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबरोबरच त्यांचे मन संस्कारित केले पाहिजे. एखादी गोष्ट वारंवार बिंबवल्यानंतर ती माणसाच्या मनावर रुजते. त्यामुळे मानवी मनावर पदार्थजन्य संस्कार म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चारित्र्य संपन्न पिढी निपजण्यासाठी त्यांच्या मनावर चांगले संस्कार घडवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. जैन म्हणाल्या, ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढावा यासाठी फाउंडेशनकडून ही पारितोषिके दिली जातात. या फाउंडेशनच्या माध्यमातून आज 1000हून अधिक शाळांशी जोडले गेले असून या प्रकल्पात 12,000हूनही अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. हा मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुणे हे सुरक्षित शहर असून कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे प्रतिपादन खासदार सुरेश कलमाडी यांनी केले. आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील विद्यार्थी आणि नागरिकांना मारहाणीच्या घटना घडल्या. त्यामुळे ईशान्येकडील नागरिक मूळ गावी परतू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे रेल्वे स्टेशनवर जाऊन विद्यार्थी आणि कामगारांची भेट घेतली. कलमाडी म्हणाले, पुणे शहर सुरक्षित असून कोणत्याही अफवांना बळी पडू नये. संपूर्ण प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि पुणेकर नागरिक ठामपणे आपल्यासोबतच आहेत. भीतीमुळे ईशान्येकडे परतू नका, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, संगीता तिवारी, लता राजगुरू, अविनाश बागवे, प्रसन्न जगताप यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.